गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल आपल्या मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी फॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कालच्या फॉलचं जर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, ती म्हणजे काल जरी मार्केट ऑलमोस्ट 350 पॉईंट निफ्टी डाऊन झालं होतं तरीसुद्धा ॲडव्हान्स डिक्लाइन्स जे स्टॉक्स होते त्याच्यामध्ये ॲडव्हान्सेस जास्त होते. म्हणजेच काय की जे निफ्टीमधले हेवी वेट्स आहेत तर तेच स्टॉक्स बऱ्यापैकी पडले होते. अदरवाईज जे लोकल कन्झम्पशनवाले स्टॉक्स आहेत, एनर्जी स्टॉक्स आहेत, बाकीचे जे स्टॉक्स आहेत की ज्याच्यावरती टॅरिफचा जास्त इम्पॅक्ट होणार नाही आहे, असे स्टॉक्स मात्र चांगल्यापैकी तग धरून होते. तर मग अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर हा जो फॉल आहे हा एक बाईंग अपॉर्च्युनिटी म्हणून पाहिला जाऊ शकतो. तर आता काल संध्याकाळी मी व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सगळी कारणं सांगितली होतीच की नक्की जो काही फॉल झाला आहे त्याच्यामागे काय काय रिझन्स आहेत. तर बेसिकली एक महत्त्वाचं रिझन म्हणजे जे रेसिप्रोकल टॅरिफ लावले जाणार आहे 2 एप्रिलपासून, म्हणजे आजपासनं. आज इन द सेन्स आज रात्री, म्हणजे आता US मध्ये रात्र आहे त्यामुळे आज आपल्याकडे जेव्हा रात्र होईल तेव्हा त्यांच्याकडे 2 तारीख असेल, म्हणजेच उद्या सकाळी पहाटे मे बी ते अनाऊन्समेंट होऊ शकतं. कारण त्यांनी त्यांचा एक मोठा इव्हेंटसुद्धा त्यासाठी अरेंज केलेला आहे. म्हणजे टॅरिफ्स हे लागणार आहेत, परंतु ते कशा पद्धतीनं लागणार आहेत, काय केलं जाणार आहे याच्याबद्दलची क्लॅरिटी बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळेच मार्केट एकदम जिटरी मोडमध्ये आहे. कारण काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट गेले 2 दिवस पडत आहे याच टॅरिफ वॉरमुळे. परंतु काल रात्री असं झालं की मार्केट खूप सडनली डाऊन झालं होतं, 1.5-2% आणि तिथनं मार्केटमध्ये एक रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. मग साहजिकच आहे की जर जे काही टॅरिफ्स आहेत ते अनाऊन्स होणार आहेत तर मग त्याच्या आधीच एवढी मोठी रिकव्हरी पाहायला मिळण्याचं कारण काय? कारण ऑलमोस्ट डाऊन झालेलं मार्केट वरती येऊन ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे बऱ्यापैकी. तर त्याच्यामागे रिझन हेच आहे की काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जे काही टॅरिफ्स अनाऊन्स केले जाणार आहेत तर ते एवढे सिव्हिअर नसतील की ज्याचा USच्या इकॉनॉमीवरती बॅड इम्पॅक्ट होईल. तर काही जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे थोडेसे टॅरिफ्स जे आहेत तर हे इम्पॅक्ट करू शकतात. म्हणजेच काय, दोन्ही बाजूची मतं आहेत आणि त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम हा क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर मग पाहूयात की पूर्ण आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन आपल्याकडे राहणार आहे. जर आपण आता आपलं मार्केट पाहिलं तर सगळ्यात आधी आपण एशियन आणि जे काही युरोपियन मार्केट्स आहेत ते पाहू. तर काल जे स्ट्रॉंगनेस आपल्याला दिसत होता तर तो आज दिसत नाही आहे. ऑलमोस्ट बऱ्यापैकी मार्केट्स निगेटिव्ह आहेत. आणि जर आपण कालचा FISDIचा डेटा पाहिला तर काल ऑलमोस्ट 5,000 कोटींच्या आसपास फॉरेन इन्स्टिट्यूशन्सने सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने 4,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. म्हणजे नेट टू नेट जर आपण इन्स्टिट्यूशनल फिगर पाहिली तर ती थोडीशी मायनसमध्ये आहे. जर आता आपण आपलं मार्केट जर पाहिलं, गिफ्ट निफ्टी जर पाहिली तर गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट फ्लॅट ओपनिंग शो करते, 10-20 पॉईंट इकडे तिकडे, बस यापेक्षा जास्त नाही. तर आता टेक्निकली जर पाहिलं तर मार्केट जिथे बंद झालेलं आहे तर 23,150 आणि त्यानंतर 23,000 ही यामधली जी रेंज आहे ती जास्त महत्त्वाची आहे. कारण इथे जे काही रिट्रेसमेंट आहे ते कंप्लीट होतं आहे. ओके, 38.1चं. आणि इथनं जर मार्केटनं बाउन्स केला तर आपल्याला एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट पाहायला मिळू शकतो. कधी? टेक्निकली पाहिलं तर 23,400ला. म्हणजेच काय की आता जर मार्केटनं 23,400 क्रॉस करून वरती जर क्लोजिंग केलं तर एक आपल्याला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पाहायला मिळेल की ज्याचा इम्पॅक्ट असा असेल की मार्केटमध्ये डायरेक्ट टार्गेट येईल ते 24,150 ते 24,200च्या आसपास. त्यामुळे पाहावं लागेल की काय होतं ते. परंतु 23,000 ब्रेक करणं हे एक चांगलं साईन नाही आहे, हे लक्षात असू द्या. कारण 23,000 जर डाऊन साईडला ब्रेक केला तर मग मात्र मार्केट अगदी 22,000पर्यंत सहज येऊ शकतं. फक्त मध्ये 22,700चा एक हर्डल आहे, परंतु त्यालाही फार रिस्पेक्ट होईल असं वाटत नाही, कारण 23,000 जास्त महत्त्वाची लेवल आहे, हे लक्षात असू द्या. आता 2 महत्त्वाचे इव्हेंट आहेत आणि तसं पाहिलं तर 3 आहेत. तर सगळ्यात पहिला इव्हेंट आहे तो म्हणजे आज
म्हणजेच याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या नक्कीच 100% पाहायला मिळेल की कुठल्या स्टॉक्सवरती याचा इम्पॅक्ट येणार, टॅरिफचा, हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर 6-7 एप्रिलला आपल्या RBIची पॉलिसी मीटिंग आहे. त्यामध्ये त्या जे काही NBFCज आणि बँकिंग स्टॉक्स आहेत तर ते फोकसमध्ये राहतील. आणि या महिन्यामध्ये 4च आठवड्यांचा महिना आहे, प्लस सुट्ट्यासुद्धा जास्त आहेत. 4 सुट्ट्या आहेत, ट्रेडिंग सुट्ट्या. त्यामुळे जर आपण पाहिलं तर जे काही कंपन्यांचे रिझल्ट्स येणार आहेत तर ते खूप फास्ट येणार आहेत आणि त्याचा इम्पॅक्टसुद्धा आपल्याला मार्केटवरती खूप फास्ट पाहायला मिळणार आहे, हे लक्षात असू द्या. तर मग अशा पद्धतीनं स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आज कंटिन्यू राहू शकतं. जे काही लोकल कन्झम्पशनवाले स्टॉक्स आहेत, एनर्जी स्टॉक्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळू शकतं. परंतु जे एक्सपोर्ट ओरिएंटेड स्टॉक आहेत आणि जे स्पेशली US सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतात, फार्मा स्टॉक्स असतील, IT स्टॉक्स असतील, तर यांच्यामध्ये आपल्याला डेंट अजूनही पाहायला मिळू शकतो, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.